येईल का जुळून नाते? झोप नव्हती लागत, दिव्याच डोळ्यावर दिसत होती. इथून पुढे तिला समजून घेतलं पाहिजे. तिला हवा तेवढा वेळ घेऊ दे. मी तिच्यासोबत नेहमी असे, अगदी डॅड सारखं. मॉम चुकीचं वागली हे जरी त्यांना पटलं नसलं ते आपण तिला काही बोलू नये. तो मॅटर ते स्वतः हँडल करत होते. त्यांची होणारी तगमग दिसत होती त्याला. आपणही कधी असं वागू शकू का? इतके वर्ष मॉम कधी चुकीची वागली नाही, पण आता कदाचित ह्या स्टेजला येऊ तिला काहीतरी खटकत असेल आणि ती विरोध करत असेल तर तिला समजून घेतलं पाहिजे. हा समंजसपणा डॅडकडे होता. राग त्यांनाही आलाच होता, पण त्याची दुसरी बाजू बघण्याची धडपड चालू असताना दिसली त्याला. म्हणूनच आज तो मॉमला काहीच बोलला नाही. मॉम चुकलीच होती, यात वादच नव्हता. पण त्याला काही तिची मानसिक स्थिती, ह्या वयात वाटणारी भीती कारणीभूत असेल हे सहज कोणालाच लक्षात आलं नसेल. इतके वर्ष तिने डॅडला फक्त साथ दिली, कधीच विरोध केला नाही. पण हल्ली डॅड घरी बसल्यापासून तिच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक पडला होता. असो, ते डॅड नक्कीच शोधते. जोपर्यंत त्यामागचं खरं कारण कळत नाही तोपर्यंत डॅड शांत बसणार नाही, हे त्यालाही माहित होतं. पण त्याच्या मनाला भावली होती ते मॉमसाठी चाललेली त्यांची धडपड. तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होता आणि बाजूला शिव गाढ झोपला होता. आज आदित्यने एक झोप काढली होती, त्यामुळे आता त्याला लवकर झोप येणं तसंही अपेक्षित नव्हतं. त्याला आठवलं ते तिचं त्याला स्वतःकडे खेचणं, वेडेवाकडे चाळे करणं, एक तिच्या अंगात गेलेला पदार्थ किंवा घटक तिला आपल्या मेंदूवरचा कंट्रोल घालवायला लावत होता. ती त्याला ओढून एकदम खेटत होती तेव्हा त्याच्या शरीरातही त्याला अपेक्षित नसलेली आणि अगदीच नवीन असलेली भावना स्पर्श करून गेली होती. शरीरावरची लव त्याच्याही नकळत उभी राहिली होती. तिचं ते अटॅक केल्यासारखं वागणं त्याला अनपेक्षित होतं. दोघांची खास रात्र असेल, त्यात ती लाजणारी आणि तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा, अशी कल्पना केली होती त्याने. ते स्वप्न पडल्यापासून तर तो जास्तच तशा कल्पनांमध्ये रमला होता. ती भावना त्याला जपायची होती. तो प्रत्येक क्षण तिला जाणून घेऊन जगायचा होता. पण ह्या नियतीच्या खेळात तो एक पॅद होता. बिझनेसमन असला तरी प्रत्येक गोष्ट बदलू शकत नव्हता. काही गोष्टींसाठी मनाविरुद्ध त्याला उभं राहावं लागलं होतं. त्यात हे दिव्या आणि त्याचं अशा पद्धतीने एक होणं होतं. त्याला आता त्या विचाराने झोप येणं शक्य नव्हतं. तो उठून गॅलरीत गेला. गारवा होता हवेत. पहिल्यांदा असं काहीतरी होत होतं जे त्यालाही कळत नव्हतं. एकदम अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्याची तगमग संपत नव्हती. त्याला फार फार हे सगळं असह्य होत होतं. त्याने शिवच्या बेडरूम मध्ये असणाऱ्या स्टोरेज मधून 2 बॉटल काढल्या, ग्लास घेतला, पाणी घेतलं, फ्रीज मधून बर्फ घेतला आणि गॅलरीत खुर्ची टाकली. शांत एक एक घोट घेत तो दुपारी घडलेल्या प्रसंगाचा प्रत्येक क्षण विसरू बघत होता. पण ते अजूनच स्पष्टपणे दिसत होते. तो ज्याच्यापासून लांब जाऊ बघत होता ते त्याच्या अगदी समोर येऊन टाकत होते. तेव्हा जेवढं जाणवलं नाही तेवढं आता जाणवत होतं सगळं. आपण काय केलं हे असंच वाटत होतं. त्याने जमेल तसे ग्लास भरून भरून घेतले, पण त्याने त्याचा त्रास काही कमी झाला नाही, उलट वाढलाच. त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबायच्या ऐवजी वाढलं. नशेत तो त्रास अजूनच करून घेत होता. त्याला आयुष्यातलं प्रत्येक सुख दिव्याकडूनच हवं होतं, पण त्याची सुरुवात अशी होईल नव्हतं माहीत.
त्याने रागात हातातला ग्लास फेकला. त्याच्या आवाजाने शिव आणि नोकर सर्व जागे झाले. शिव धावतच आदित्यजवळ आला. बॉस, हे काय? शिव आदित्यच्या पायाजवळ बसत म्हणाला. ग्लास फेकल्याने त्याच्या काचा झाल्या होत्या आणि आदित्य उठायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यातली एक काच त्याच्या पायाला लागल्यामुळे रक्त येत होतं. त्यामुळे शिव ओरडतच आदित्यच्या पायाजवळ बसला. काच काढत त्याने आदित्यला गळ्यात हात टाकून गॅलरीतून बेडरूम मध्ये घेऊन आला. त्याच्या पायाला जमेल तसं साफ करून बँडेज केलं. बॉस पण ना झोपायचं सोडून काय करत होते, किती लागलं बघ, शिव मनाशी बडबडला. आदित्यला काहीच बोलू शकत नव्हता. खरं त्या मनस्थितीत आदित्य नव्हताच. दिव्या, आय एम रिअली सॉरी, आय एम रिअली सॉरी असं एकटाच बडबड करत होता. बेडवर कमरेपासून वर आडवा झाला होता. शिवने त्याला बसवायचा प्रयत्न केला, पण तो जेव्हा बसेना तेव्हा त्याला झोपून त्याच्या पायाला मलमपट्टी केली होती. आता तसंच झोपून त्याची बडबड चालू होती. शिवने सर्व केलं. शिवने सर्व ठेवलं आणि आदित्यला नीट झोपवलं बेडवर. त्याला पांघरून घातलं. पण आदित्य नुसता वळवळ करत होता आणि तोंडाने बडबड. शांत झोपतच नव्हता तो. शिवची झोप आता चांगलीच उडाली होती. बघितलं तर रात्रीचे 3 वाजले होते. म्हणजे कधीपासून पीत बसले होते बॉस. थोड्या वेळाने आदित्य शांत झाला तशी शिवलाही झोप लागली. शिवला मात्र सकाळीच लवकर जाग आली. मितालीला कामाला जायचं होतं, त्यामुळे नाश्ता आणि डबा कुकला रेडी ठेवायला सांगूनच तो बाथरूम मध्ये घुसला. थोड्या वेळाने आदित्यलाही जाग आली. तर पाय एकदम दुखत होता. कदाचित थोडा सुजला होता. त्याला बँडेज केलेलं दिसलं होतं. बेडवरून खाली उतरताना पाय लागत नव्हता. व्हॉट द हेल, आदित्य वैतागत म्हणाला. स्वतःचाच राग आला होता. डॅड, दिव्या काय म्हणतील आपल्याला. 2 माणसांचा त्याला जास्त फरक पडत होता. बाकी दुनिया गेली तेल लावत. शिव, आदित्यने मोठ्याने आवाज दिला. शिव बाथरूम मध्ये होता, त्यामुळे त्याला ऐकायला जाणं शक्यच नव्हतं. एक सर्वंट येऊन आदित्यला शिव बाथरूम मध्ये असल्याचं सांगून गेला. फोन कुठे आहे माझा, आदित्यने त्या सर्वंटलाच विचारलं. सर शोधून आणतो म्हणत त्याने पहिली गॅलरीच शोधली. तिथे नव्हता. मग हॉलमध्ये टेबल बघितले, तिथेही नव्हता. बेडरूममध्ये येऊन शोधला तेव्हा त्याला स्टोरेज कपाटाजवळ आदित्यचा फोन सापडला. त्याने पटकन आदित्यकडे आणून दिला. आदित्यने डॉक्टरला कॉल केला. डॉक्टर लगेच शिवच्या फ्लॅटवर हजरही झाले. त्याने आदित्यच्या पायाला बघितलं. आदित्यने आधीच सांगितल्यामुळे त्याने सर्व घेऊनच हजर झाले होते. त्याने इंजेक्शन दिलं. त्याच्या अंगाला वाटणारी कणकण थांबायला त्याने गोळ्या दिल्या. त्यांच्या सोबत आलेल्या नर्सने आदित्यच्या पायाला पुन्हा ड्रेसिंग करून बँडेज केलं. डोक्याचंही ड्रेसिंग करून दिलं. त्याला आराम करायला सांगितलं. आदित्यला आता रात्री आपण वागलेल्याचा पश्चाताप होत होता. पण उशिरा आलेलं शहाणपण नेहमी काहीच कामाचं नसतं. शिव बाथरूम मधून बाहेर आला आणि आदित्य बेडवर बसूनच ब्रश करत होता. त्याला पायाने उठता येत नव्हतं. आज आंघोळ करू शकणार नव्हता तो. त्याला सगळं हातात देत होते. नाश्ता करून गोळ्या घेतल्यावर आदित्यला बरं वाटलं. त्याने थोडं चालायचा प्रयत्न केला. थोडं दुखलं पण चालता येत होतं त्याला. आदित्य सर, तुम्ही आराम करा, मी हॉस्पिटलला जाऊन येतो.
दिव्या मॅडमना नाश्ता द्यायचा आहे, शिव म्हणाला आणि लगेच सर्व घेऊन निघाला. आदित्यने फक्त एवढंच केलं. डोळे मिटून डोक्यामागे हात घेऊन तो बेडवर पडून राहिला होता. डोक्यासाठी गोळ्या आधीच चालू होत्या, त्यात आता पायाला लागलं होतं म्हणून दिलेले इंजेक्शन. रात्री झोपला उशिरा, त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा मिटले. आदित्यचं आता सगळं गणितच बिघडलं होतं. झोपण्याचा टायमिंग तर पार बिघडून गेला होता सध्याचा. शिव हॉस्पिटलला पोहोचला. त्याने मितालीला ड्रेस, नाश्ता आणि डब्बा सगळं दिलं. दिव्याचा वेगळा ज्यूस आणलेला तोही दिला. मितालीने पटपट तयार होऊन दिव्याला आणि स्वतःला नाश्ता घेतला. शिव, तुम्ही नाश्ता केला? मितालीने विचारला. नाही, तुम्ही करून घ्या, मी घरी जाऊन करेन. बॉस लवर शिव बोलला. आमच्यासोबत करा ना नाश्ता. मितालीने जबरदस्ती केली. तसं शिवने अगदी नावाला काहीतरी घेतलं. त्याच्या मते आदित्यने अजून नाश्ता केला नव्हता. दिव्या मॅडम, कसं वाटतंय? शिवने दिव्याला विचारलं. ठीक, दिव्या म्हणाली. आताही शिवसोबत आदित्य आला नाही म्हणून दिव्या नाराज झाली होती. काल संध्याकाळपासून आदित्यला तिने बघितलं नव्हतं. तिने थोडासा ज्यूस प्यायला, डॉक्टरने दिलेली औषधं घेतली. आज दिव्याला लवकर घरी जायचं होतं. मी तू डॉक्टरांना विचार ना, मला कधी सोडतील? दिव्या म्हणाली. सोडलं पाहिजे खरं तर आज, बघते विचार, मिताली म्हणाली. कामाला जाताना तिने डॉक्टरला विचारलं. त्यांनी चेक करून सांगितलं. डॉक्टरांनी लगेच आदित्यला कॉल केला. आदित्य सर, दिव्या मॅडम आता एकदम व्यवस्थित आहेत, तर डिस्चार्ज देतो त्यांना. दिव्या मॅडमच्या मैत्रिणी विचारायला आल्या होत्या. डॉक्टरने आदित्यला सांगितलं. ओके, आदित्य म्हणाला. तसे डॉक्टर दिव्याच्या वार्डमध्ये आले. त्यांनी चेक केलं आणि सोडणार असल्याचं सांगितलं. शिवने ड्रायव्हरला मितालीला सोडून यायला सांगितलं. तोपर्यंत स्वतः सर्व फॉर्मॅलिटी करून तो दिव्याला घेऊन घरी आला. दिव्याने शिवच्या फ्लॅटमध्ये पाऊल ठेवलं तरी तिला आदित्यची आठवण येत होती. ती जेव्हा बेडरूम मध्ये आली तेव्हा तिला तो डोक्याला आणि पायाला बँडेज असलेला दिसला. तिच्या काळजात एकदम धस्स झालं. यांना पुन्हा काय झालं? ती मनात विचार करतच त्याच्या जवळ आली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RV व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा.